स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, पण बाहेरचं पण नाही खायचं. मग स्वादिष्ट आणि पौष्टिक दाल खिचडी एकदा घरी नक्की ट्राय करा. तर चला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी नंदिनी कोळकी. आज आपण शिकणार आहोत दाल खिचडी कशी बनवायची ते. तर दाल खिचडी आपण कुकरमध्ये बनवायची आहे. कुकरमध्ये 3-4 चमचे तेल ॲड करा. ते थोडं गरम होऊ द्या. लसणाच्या 5-6 पाकळ्या मोठे मोठे चेचून घ्या. यामध्ये मी ॲड करणार एक मोठा कांदा लांबडा चिरलेला, कढीपत्ता, बारीक चिरलेले टोमॅटो आणि 4 हिरव्या मिरच्या आणि चेचलेला लसूण. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. यामध्ये चेचलेलं लसूण ॲड करूया आधी. त्यानंतर जिरं 2 चिमूट, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर ॲड करा हिरव्या मिरच्या. तेही थोडं परतून घ्या. त्यानंतर आपण ॲड करूयात लांबडा चिरलेला कांदा. त्यालाही थोडं फ्राय होऊ द्या. त्यानंतर 2 छोटे चमचे हळद पूड ॲड करा. ते मिक्स करून घ्या थोडं. यानंतर आपण ॲड करायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. हेही थोडं भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही भाजायचं, कारण ते नंतर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित शिजून जाते. 2 वाटी तूर डाळ आणि 2 वाटी तांदूळ मी धुवून ठेवलं होतं, ते मी आता ॲड करणार आहे यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर मूग डाळ सुद्धा ॲड करू शकता थोडीफार. त्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. हे मिश्रण सगळं एकजीव करा. त्यानंतर मी यात ॲड करणार आहे 5 ग्लास पाणी. त्यानंतर कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या लावून घ्या. 4 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. तर चला बघूया खिचडी तयार झाली आहे. वाव, हे तयार झाल्यावर एक तडका लावायचा आहे. माझा व्हिडिओ बनवायचा राहून गेला, मोबाईलला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे. तेलामध्ये थोडं कढीपत्ता, लाल मिरच्या, लाल मिरची पूड, चेचलेलं लसूण आणि जिरं टाकून याचा तडका मारून घ्यायचा आहे. त्यानंतर खूपच मस्त स्वाद येईल. वरून तूप टाकून खाऊ शकताय तुम्ही. तर आपलं दाल खिचडी तयार आहे खाण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.